अकाउंट्स सिंगल एंट्रीमधील स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल: Jayalalitha had kept her books under single entry system and asks you to prepare a statement showing her profit for the year ended on 31st March 2024 and a revised statement of affairs as on that date. जयललिता की जे सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात यांनी आपणाला 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाकरता स्टेटमेंट फॉर द प्रॉफिट म्हणजेच प्रॉफिट स्टेटमेंट त्याचबरोबर रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपणाला तयार करायचं आहे. याकरता दिलेली माहिती: पर्टिक्युलर्स 1/4/2023 आणि 31/3/2024 म्हणजेच ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपणाला दिलेले आहेत. यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, फर्निचर, लूज टूल्स, स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स आणि कॅश ॲट बँक आहे. यामध्ये ओव्हरड्राफ्ट हा ओपनिंग आहे आणि क्लोजिंग कॅश ॲट बँक अमाऊंट आहे 2000. Adjustments: during the year, Jayalalitha's drawings amounted to ₹16,000. वर्षभरामध्ये जयललिता यांनी व्यवसायामधून 16,000 रुपये उचल घेतलेले आहे आणि she has invested ₹10,000 at par on 1st October 2023 in 12% debentures which is now treated as business asset. त्याचप्रमाणे त्यांनी 1 ऑक्टोबर 2023 रोजी 12% डिबेंचर्समध्ये 10,000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे की जी व्यवसायाची असेट आहे. द इंटरेस्ट ऑन द सेम इज स्टील ड्यू आणि यावरचं व्याज अजूनही येणं आहे. डेप्रिसिएट फर्निचर बाय 10% अँड लूज टूल्स बाय ₹1,000. फर्निचरवर 10% आणि लूज टूल्सवर 1,000 रुपये डेप्रिशिएशन आकारायचं आहे. याकरता सोल्युशन: सर्वप्रथम इन द स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मागील आणि चालू वर्षाचं आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागेल. याकरता माहिती: फर्निचर 8,000, 8,000. लूज टूल्स 3,000, 3,000. स्टॉक इन ट्रेड 24,000, 30,000. सन्ड्री डेटर्स ओपनिंग 18,000, क्लोजिंग 22,000. कॅश ॲट बँक क्लोजिंग बॅलन्स आहे 2,000. त्याचप्रमाणे या वर्षभरामध्ये आपण जे 12% डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती क्लोजिंग बॅलन्समध्ये म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला 2024मध्ये येतील 10,000. लायबिलिटीजमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स ओपनिंग 11,000, क्लोजिंग 25,000. बँक ओव्हरड्राफ्ट ओपनिंग 12,000, क्लोजिंग डॅश. इथं 2024साठी अकाउंट्स स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज होईल 75,000 रुपयांनी आणि 2023साठी होईल 53,000 रुपयांनी. बॅलन्स जो कमी पडेल ते असेल कॅपिटल. यासाठी क्लोजिंग बॅलन्स कमी पडेल 50,000 आणि ओपनिंग कॅपिटल असेल 30,000. यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2024. सर्वप्रथम क्लोजिंग कॅपिटल 50,000. यामध्ये ड्रॉइंग्ज ॲड होतील 16,000 आणि बेरीज येईल 66,000. यामधून वजा होतील ॲडिशनल कॅपिटल ड्युरिंग द इयर. आपण 12% डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे ते 12% डिबेंचरचे 10,000 रुपये वजा होतील. वजाबाकी येईल 56,000 की जे असेल ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. यामधून
वजा होईल ओपनिंग कॅपिटल 30,000 आणि वजाबाकी येईल 26,000 की जे असेल प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. यामध्ये सर्वप्रथम 12% डिबेंचर्समध्ये केलेली जी गुंतवणूक आहे यावर 1 ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत 6 महिन्यासाठी 12% दरानं 10,000 रुपयेवर व्याज येईल 600 रुपये की जे अधिक होईल आणि बेरीज येईल 26,600. यामधून वजा होईल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10%, 8,000च्या 10% 800 रुपये आणि लूज टूल्सवर 1,000 रुपये. असं टोटल डेप्रिसिएशन वजा होईल 1,800 आणि वजाबाकी येईल 24,800 रुपये की जे असेल नेट प्रॉफिट. हे तयार केल्यानंतर शेवटी आपणाला रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे. म्हणजेच क्लोजिंग बॅलन्सेस घेऊन आपणाला क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायची आहे. यामध्ये सर्वप्रथम फर्निचर इनर कॉलमला येईल 8,000. यामधून 10% डेप्रिसिएशन वजा होतील 800 रुपये. वजाबाकी येईल 7,200 रुपये. लूज टूल्स 3,000. यामधून डेप्रिसिएशन वजा होईल 1,000. वजाबाकी येईल 2,000. यानंतर स्टॉक इन ट्रेड 30,000. सन्ड्री डेटर्स 22,000. कॅश ॲट बँक 2,000 आणि वर्षभरामध्ये आपण केलेली जी गुंतवणूक आहे 12% डिबेंचर्समध्ये ते येतील 10,000. या 10,000 रुपयेवर 12% दरानं 6 महिन्याचं व्याज की जे आउटस्टँडिंग आहे म्हणजेच ते येणं आहे ते असेल आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन 12% डिबेंचर्स 600. लायबिलिटीजमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. यानंतर कॅपिटल ओपनिंग कॅपिटल 30,000. यामध्ये अधिक ॲडिशनल कॅपिटल म्हणजेच इन्व्हेस्टमेंट इन 12% डिबेंचर्स 10,000. बेरीज येईल 40,000. यामधून ड्रॉइंग्स वजा होतील 16,000. वजाबाकी येईल 24,000. यामध्ये चालू वर्षी झालेला नफा नेट प्रॉफिट ॲड होईल 24,800 आणि आउटरला अमाऊंट येईल 48,800 रुपये. इथं रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स टॅली होईल 73,800 रुपयांनी. थँक्यू.